NSC खाना विरुद्ध मिहान कलेक्शन पेडांबे। हे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. बिग बॅटल इन बिटवीन कैवल्य पाटील अँड आकाश गोंधळी. विकी वर्सेस गुड्डू. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून जबरदस्त वर्क पाहायला मिळते. कैवल्य पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आकाश गोंधळी, गुड्ड्या आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होणार आहे. हर्षल पाटील बबलू स्ट्राइक एंडवर आहे. आयुष बोकाडे पहिला बॉल टाकण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्र खाली आहे. बबलू पाटीलने आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केलेली आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चौकार. 4 धावा. स्ट्रोक स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना पहिल्याच चेंडूवर दमदार सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर सरळ खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा मिड ऑन क्षेत्रामध्ये धाव घेण्याची संधी होती, परंतु बबलू पाटीलने सांगितलंय घाई गडबड करण्याची ही वेळ नाहीये. पहिलं सत्र आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा ज्या आलेल्या आहेत, त्यामुळे जास्त घाई गडबड करण्याची गरज नाहीये. बेस्ट बॅटरसाठी रेफ्रिजरेटर आहे. बेस्ट बॉलरसाठी सुद्धा रेफ्रिजरेटर आहे. ते सन्माननीय अभिषेक गावडे परूरपाडा यांनी बॅटरसाठी दिलेला आहे रेफ्रिजरेटर. यावेळचा खोलवर टप्प्याचा ब्लॉक होलचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आयुष बोकाडे स्वतःला सिद्ध करतोय आणि त्याची जी गोलंदाजी जबरदस्त आहे त्याला अजूनच सुंदर करण्याचा प्रयत्न करतोय. लगातारचे 2 डॉट बॉल, त्यामुळे आयुष बोकाडेने पहिल्या चेंडूवर पहिल्या त्या 4 धावा खर्च केल्या होत्या, त्याची भरपाई तर त्याने केलेली आहे. बबलू पाटील अंडर प्रेशर आहे. मोठा स्ट्रोक येईल का? आणि अशा वेळेला बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. गली क्षेत्रामधून बॉल डीप थडम्यांपर्यंत ट्रॅव्हल झालाय. नशिबाने मिळालेला हा चौकार अर्थातच NSC खानाव संघासाठी पोषक आणि पूरक असेल. 4 धावा. थँक यू सो मच डीजे मास्टर. आमचे आमदार 1 नंबर असे आमचे डीजे मास्टर आणि सर्व अलिबाग मुरुड रोहामधील तमाम जनता म्हणत आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी जे रेफ्रिजरेटर आहे, जे बॅटरसाठी दिलेल्या अभिषेक गावडे परूरपाडा यांच्याकडून, बेस्ट बॉलरसाठी अभिषेक पाटील आणि प्रणय पाटील धेरण यांच्याकडून रेफ्रिजरेटर देण्यात आलेला आहे. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोह आवरला नाहीये. मोह मायेच्या या जाळ्यामध्ये इथे मात्र बबलू पाटील थोड्या अंशी असफल ठरलेला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. आयुष बोकाडे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 2 चौकार सोडले तर त्याची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कड्या कपारांमध्ये बसलेले दर्दी प्रेक्षक, घरी बसून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आस्वाद घेत आहेत. काही प्रेक्षक अगदी पहा सकाळपासून इथे आलेले आहेत आणि अजूनही काही प्रेक्षक जेवले नाहीत, कारण त्यांचा संघ अजून जिंकला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. पहिल्या क्रमांकाची अगदी वजनदार आणि सुंदर ट्रॉफी उचलण्यासाठी आम्ही जय्यत तयारीमध्ये आहोत. आणि अशा वेळेला शेवटचा बॉल या ओव्हरमधील. मोठा फटका बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. बबलू पाटील आणि इथे शॉर्ट थर्डमॅनला दर्शन कडवे याने पकडलेला सुंदर झेल. बबलू पाटील याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. विकेट आवश्यक होती, जी गरजेची होती तीच मिळाले. असं कैवल्य पाटील आपलं सेलिब्रेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जो अंत भला तो सब भला असं म्हणत आयुष बोकाडेने जो आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकला. बॅटच्या अस्पष्ट कडेला किंवा बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला होता. शॉर्ट थर्डमॅनला दर्शन कडवेने सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बाद जरूर झालाय, परंतु मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धांत पुलेकर मैदानामध्ये आलेला आहे. सिद्धांत त्याने जबरदस्त पद्धतीने दाखवले की मी जरी आउट ऑफ फॉर्म असलो तरी मी आउट ऑफ रन आहे, आउट ऑफ फॉर्म नाहीये असं सांगतोय. धावा तर बनलेल्या आहे, सो त्या मॅचचा कॉन्फिडन्स त्याच्यावर असणार आहे, परंतु फायनलचं प्रेशर हँडल करण्याची
एक गरज आहे आणि ते हँडल करता आलं तर निश्चितपणे तुम्ही सामना हा जिंकू शकता. आणि अशा वेळेला दर्शन कडवे या गोलंदाजावर दुसऱ्या षटकाची, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. दर्शन कडवेची खासियत आणि ती खासियत पहिल्याच बॉलवर तो दाखवत असताना नॅचरल स्विंग मिळतोय. ॲक्शन खूप सुंदर आहे. जर जवळून पाहिली तर चांगल्या पद्धतीने चेंडू खांद्यामध्ये रिलीज करतोय, रिलीफ करतोय. आणि अशा वेळेला राईट हँड वर दी विकेटने पुन्हा एकदा मुन्ना वर्सेस दर्शन. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळला, डीप कव्हर क्षेत्र खाली आहे. कव्हर ड्राईव्हचा जबरदस्त फटका, मिला मौका लगाया चौका, 4 धावा. बहुत कुछ है पर हारने के लिए कुछ नहीं. आणि अशा मोमेंटला आपण धावसंख्येवर जर नजर फिरवली तर तीनही धावा म्हणजे 3 चौकार आलेले आहेत, म्हणजे 12 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी नाही, चौकार षटकारांमध्ये डील करण्याचा प्रयत्न, परंतु अशा वेळेला एक सरप्राइझिंग चेंडू, यॉर्कर चेंडू टाकलाय आणि अगदी जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 899 हा डॉट बॉल आपण पाहिलेला आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सचिन चेंडू खाली आहे परंतु त्याच्या समोर बॉल लँड होतोय. 1 धाव मिळणार एका धावेच्या मदतीने. धावसंख्या हळूहळू होल्ले होल्ले पुढे जाताना पाहायला मिळते. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून, पाठबळातून दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगचं हे अंतिम दिवसाचं काही क्षण बाकी आहेत. पुन्हा एकदा दर्शन कडवे सिद्धांतसाठी चेंडू घेऊन आलाय, परंतु अशा वेळेला प्रसाद कडवे चेंडू खाली आलाय गली क्षेत्रामध्ये. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब पटकावणारा या वेळेला पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. इट्स गॉन. वीर दमदार आमदार लीगचं एक जबरदस्त आयोजन. जी स्पर्धा महाराष्ट्रातली सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचं आयोजन अर्थातच आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. जी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये काय बक्षिसं असतील याचा उलगडा हळूहळू होणारच आहे, परंतु त्याची क्रेज सर्व रसिक प्रेक्षकांना आणि खेळाडूंना लागलेली आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये परिस्थिती बिकट आहे खानाव संघाची. प्रथम फलंदाजी करायची आणि अशा वेळेला 13 धावा 2 विकेट्स. गोलंदाजी मार्कवर दर्शन कडवे. न्यू बॅटर सुहाससाठी चेंडू घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू सुहास डॉट खेळतोय. बघा या लीग मध्ये सर्व काही बघायला मिळाले. इंजर्ड असून सुद्धा मोन्या MD वॉरियर्स या संघाकडून स्वतःचा खेळ, संयम आणि आपलं दुखणं सर्व लपवून खेळताना पाहायला मिळाला. त्याच वेळेला निखिल पाटील, ज्याचा भाऊ काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेला, तरी सुद्धा तो अगदी शेठच्या आणि आमदार साहेबांच्या निव्वळ प्रेमा खातर तो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. आणि अजून काय पाहिजे, आमदार साहेबांचं प्रेम, आमदार साहेबांचं कार्य यामुळेच महान आम्ही म्हणत असतो. अशा वेळेला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया, जिथे या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत आणि या 5 धावांमध्ये 1 चौकार, 1 धाव आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. काही लोकांना संधी मिळाली, 312 खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. काहींना संधी असून सुद्धा काही लोक खेळायला आली नाही, हे तितकंच खरं आहे. परंतु स्पर्धा या तुमच्यासाठीच असतात. स्पर्धेमध्ये जर तुम्ही खेळायला आला नाहीत तर हे आयोजकांचं नुकसान नसतं, हे नुकसान तुमचं आणि तुमचंच असतं. आयुष बोकाडे यावेळेला
ओव्हर क्रमांक 2 वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू वाईट टाकतोय आणि आयुष बोकाडेची या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही खासियत पाहायला मिळाली की त्याने प्रत्येक ओव्हरच्या स्टार्टिंगला वाईट बॉल टाकला नंतर एखादा सरप्राइझिंग चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विजेत्या संघ मालकास आणि मालिकावीरास जी बाईक दिली जाणार आहे ती शर्विल परदेसी नवगाव यांच्याकडून दिली जाणार आहे आणि अशा वेळेला मोठी विकेट मिळू शकते मी म्हणालो होतो सरप्राइझिंग चेंडू टाकतो वाईट टाकल्यानंतर आणि वाईट बॉल टाकल्यानंतर सर्वाधिक चांगला चेंडू टाकला आणि मुन्ना ठाकूर हा सर्वाधिक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर सो मच मिहान कलेक्शन पेडांबे संघाचा प्रवास फार खडतर पाहायला मिळाला लीग स्टेजमध्ये सुद्धा त्यांना खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आणि अशा वेळेला सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये येत असताना त्यांचा प्रवास 6 बॉल 7 वर आला होता यश वेलेने त्यांना वाचवलं आणि वाचल्यानंतर ते सुंदर खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत 14 धावसंख्या 3 विकेटच्या पतनानंतर धावगती वाढवणं फार गरजेचं आहे आणि ती वाढवत असताना फलंदाज अगदी जमिनीला किंवा नतमस्तक झालेले आहेत कारण ज्या सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला अनुसरून त्यांना फलंदाजी करता आलेली नाहीये आणि अशा वेळेला तंबूच्या दिशेला जास्त वेळेला फलंदाज मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आयुष बोकाडेचं कौतुक करूयात पहिले 7 बॉल त्याने टाकलेत पहिला वाईट बॉल या ओव्हरचा टाकला जरूर परंतु 2 विकेट्स मिळवल्यात ना कौतुक करावं लागेल कमी वयातील हा खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतंय क्रिकेट दर्दी रसिकांनी उदंड प्रतिसादाने या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये येतात परंतु अगदी वेळेमध्ये चालू होणारी स्पर्धा म्हणजे हीच अलिबाग बिग बॅश लीग सन्माननीय आमदार साहेबांचं उपस्थिती या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची होती मोलाची होती आणि थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात सन्मान्य महेंद्र शिवजी दळवी म्हणजे जनतेतून उभा राहिलेलं असं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य सेवा शिक्षण सुविधा आणि मूलभूत विकास कामांना त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं सामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लावणं आणि प्रशासनाची समन्वय साधून कामं पूर्ण करून घेणं आणि प्रत्येक गावावाडीपर्यंत विकास काम पोहोचवणं यासाठी ही खऱ्या अर्थानं त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध झालात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत साहेब धन्यवाद आणि वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे लेग वरून डीप मध्ये अगदी खूप मोठी धाव त्याने घेतली आणि अशा वेळेला NSC खानाव संघाचा अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर अर्थातच स्वतः कर्णधार 14 धावा 4 विकेट्स 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आयुष बोगाडे ही झोन हॅट्रिक साहिल शिंगरूत यावेळेला स्ट्राइक एंडला पाहूयात एकंदरीत काय घडते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा बॉल फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोड्या अंशी फंबल होतोय एक धाव निश्चित मिळते धावसंख्येत 1 ने बदल झालेला आहे एकेरी दुहेरी धावांनी मिहान कलेक्शन पेडांबे संघाला तितकंसं नुकसान होणार नाहीये मोठे फटके मारावेच लागतील राईट हँडेड बॅटरसाठी या एंडवरून ऑन साईडला फटके वाऱ्याच्या वेगासह स्वार होऊन जाऊ शकतात मैदानाच्या बाहेर परंतु कनेक्शन आणि चेंडूची उचलणी करावी लागेल या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू बॅटच्या कडेला लागलाय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय पुन्हा एकदा विकेट मिळालेली आहे ती आयुष बोकाडेला
सिद्ध करायचं असेल तर हीच ती वेळ आहे, हीच ती सिच्युएशन आहे. साहिल आणि रुशांत ते करून दाखवतील का? धावसंख्येला 60च्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का? अगदी स्ट्रेट ठेवलाय लॉंग ऑफला. पाहूया एकंदरीत काय घडतंय. शेवटचे 2 बॉल या षटकातील. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये. ही ओव्हर खूप चांगली होते, त्यामुळे शांत संयमी आणि चेंडूचा जो चांगला मारा केला होता आयुष बोकाडेने, त्याचा सन्मान करत असताना रुशानने खेळलाय बॉल शॉर्ट थर्डमॅनला. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे. 15 धावा, 5 विकेट. एक दयनीय विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा वेळेला रुशांसाठी मिळालेला हा फुल टॉस बॉल, बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे आणि पंचांनी या चेंडूला नो असं घोषित करत सांगितलं आहे आणि उघडलाय सुद्धा पंजा. थँक्यू सो मच. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर. निश्चितपणे हा चेंडू फ्री हिटचा असेल. वेस्ट साईडचा नो बॉल आलेला आहे आयुष बोकाडे. आयुष बोकाडेने टाकलेला हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक चिन्मय ढवळे चेंडू खाली. जोपर्यंत फील्ड करेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावगती 7ची, विकेट्स 5, 21 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे NSC खानाव संघ हे मैदान आणि ज्याची क्षणचित्रे अर्थातच ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ही टिपलेली आपण पाहतोय की एक्झॅक्टली हे मैदान कसं आहे. करण डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून या मैदानाला सुशोभित भगवं करण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि ती सुशोभितता या मैदानाला अधिकच सुंदर बनवते. वर्क पहा tenniscricket.inचं, काय जबरदस्त व्ह्यू त्यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जातोय. एक्झॅक्टली वेगवेगळ्या अँगलमधून वेगवेगळ्या व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत की हे मैदान या अलिबाग क्रिकेटसाठी किती महत्त्वाचं आहे आणि किती सुंदर मैदान आहे. आणि या मैदानावर बरीचशी रणधुमाळी सुद्धा आपण पाहिलेली आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये दर्शन कडवे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलला स्लाइस केलेला आहे. क्षेत्ररक्षक आला होता प्रसाद कडवे. जोपर्यंत चेंडू खाली पोहोचला बॉल जमीनदोस्त झाला. कॅच घेण्याची संधी होती, बॉल आधी पडला, तो त्यानंतर बॉल खाली पोहोचला. असं चित्र आपण पाहिलेलं आहे. करावं लागेल, केल्याशिवाय होणार नाही. आणि तुम्ही जर भीतीने या मॅचकडे पाहत असाल, जर आपल्याकडून होणारच नाही तर तुमच्याकडून कधीच काय होणार नाही. साहिल शिंगरूत याने गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये अशा बऱ्याच मॅच आपल्या NSC खानाव संघासाठी जिंकून दिलेले आहेत आणि त्यामध्ये धावा त्याने बनवल्या सुद्धा आहेत. आणि अशा वेळेला त्याच्यावर त्याच्या गावच्या संघासाठी एक जबाबदारी बनते आणि ती जबाबदारी तो योग्य रीतीने हाताळतोय का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रसादच्या हातून, यावेळी झेल सुटलेला आहे. पुढे जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न, घाई गडबड. या 2 बाईक्स पहा, शर्विल परदेसी यांच्या माध्यमातून विजेता संघ मालक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या 2 बाईक्स आपण पाहतोय. या बाईक्स दिल्या जाणार आहे आणि जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीसाठी ही जगदोजहद पाहायला मिळणार आहे. ही सुंदर, मजबूत आणि कडक ट्रॉफी रुशान ठाकूरला मिळालेला फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. निखिल कवळे चेंडू खाली आलाय आणि तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये. आता पहा एकंदरीत ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही चमचमती ट्रॉफी, नाव पहा, अलिबाग बिग बॅश लीग 2026 ग्लासची ट्रॉफी, वजनदार ट्रॉफी. साहिल शिंगरूत या वेळेला फुल टॉस बॉल खेळत असताना थोड्या अंशी का होईना त्याच्याकडे किंवा त्याच्यामध्ये बॅटिंगमध्ये किंवा स्ट्रोकमध्ये कॉन्फिडन्सचा अभाव पाहायला मिळाला. फुल टॉस मिळाला होता आणि त्या बॉलला सीमारेषेपर्यंत तो पोहोचवू शकला नाहीये. थोड्या अंशी का होईना दबाव, दडपण, मानसिक परिस्थिती बदललेली आहे. ती परिस्थिती सुधारायची असेल तर मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. या वेळेला वेट केलं, वाट पाहिली आणि याच वेळेला चेंडूची वाट लावण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे आलेला खूप वेळानंतर चौकार.
चौकार आलाय 28 धावसंख्या स्कोर कार्डवर. 5 विकेटचं पतन. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि अजून मिळवण्याचा प्रयत्न साहिलचा आपल्याला पाहायला मिळालाय. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. थोड्या अंशी फंबलिंग पाहायला मिळालं पण नाही, तिथे सिंगलच मिळणार आणि अशा वेळेला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 5 विकेट्स असं धावफलक. फायनलचा मुकाबला असा होईल असं कोणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि खरोखरच आपण कौतुक करूयात गोलंदाजी करणारा मिहान कलेक्शन पेडांबे संघ. एक खेळाडू मिहान कलेक्शन पेडांबे संघाचा इंजर्ड होतोय, सो 12th मॅनला मैदानामध्ये जावं लागणार आहे आणि अशा वेळेला काही लोकांनी प्रेडिक्ट केलं होतं की बबलू पाटीलचा झंझावात पाहायला मिळू शकतो, परंतु मी असा विचार करून चालत होतो की सिद्धांत पुलेकर आणि मुन्ना ठाकूर ओपनिंगला येणं फार गरजेचं होतं. ती जोडी चेंज करायला नको हवी होती, कारण आजचा दिवस सिद्धांतसाठी खूप चांगला होता. ती जोडी चेंज केल्यानंतर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. बबलू पाटीलने पहिल्या चेंडूवर आक्रमक सुरुवात केली होती, परंतु ती सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये बदली झाली नाही. हा मोठा ट्विस्ट या मॅचमधील. गोलंदाजी मार्कवर हितेश आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 5 मध्ये 29 धावा 5 विकेट्स अशा पद्धतीचं हे धावफलक आपण पाहतोय आणि अशा वेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हितेश आउटसाइड द ऑफ स्टंप शफलिंग पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण तुम्ही आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झालेत आणि ते शफल झाल्यानंतर इथे मात्र थोड्या अंशी साहिल आपल्याला पाहायला मिळाले आउटसाइड द ऑफ स्टंप. कोणतीही धाव नाही आहे. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट पॉइंट आहे, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ. फलंदाज बाद झालेले आहेत. जबरदस्त झेल पकडला गेलाय आणि फलंदाज साहिल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे मी तर म्हणेन 10 बॉल आहेत आणि या 10 बॉलमध्ये किती धावा येतील? 10 मध्ये 30 येतील, 10 मध्ये 20 येतील, की 10 मध्ये 15 येतील, की 10 मध्ये 25 येतील, की 10 मध्ये 35 येतील? जितक्या येतील त्या फार महत्त्वाच्या असणार आहेत NSC खानाव संघासाठी. आता पहा, कैवल्य पाटील विकी याने टॉस जिंकलाय आणि जो आपल्याकडे मोमेंटम आहे, आपल्याकडे असणारी नशिबाची साथ आहे आणि त्या साथीवर चालत असताना हरेश सुर्वे यांनी स्पॉन्सर्ड केलेला मिहान कलेक्शन पेडांबे हा संघ या मॅचमध्ये खूप वरती गेलेला पाहायला मिळतंय. बाहेरचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळणार नाहीये. समीर थळे चेंडू खाली ज्या ईर्षेने गेला होता, ज्या ॲक्शनने आणि ज्या जबरदस्त पद्धतीने त्याने थ्रो फेकलाय, त्याचा प्रयत्न हाच होता की दुसरी धाव घेतली जाऊ नये. 30 धावा पूर्ण झाल्यात. आता अजून 30 धावा बनवाव्या लागतील आणि त्यासाठी रुशान ठाकूर आणि मंथन नाईक याला 3-4 मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. दोघांनी मिळून साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा इसलिए साथी को हात बढ़ाना पड़ेगा. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, मर्यादे कक्षा सुद्धा ओलांडली आणि अशा वेळेला पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला. अतिरिक्त धावसंख्या NSC खानाव संघ म्हणतोय की अजून येऊ दे, अजून येऊ दे. मुफ्त के मिले हुए रन हमें अच्छे लगते हैं असं म्हणत धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. 31 धावसंख्या स्कोर कार्डवर आणि अशा वेळेला लेफ्टी वर्सेस लेफ्टी ओव्हर पिच पद्धतीचा बॉल अगदी हलक्या हाताने वळवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. समीर चेंडू खाली पोहोचलाय. 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा हळवार गतीने पुढे जाते. आता मागील काही ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, विकेट्स प्राप्त झालेले आहेत, त्यामुळे समोरील संघावर प्रेशर आहे. त्यामुळे एखादा खराब बॉल जरी टाकला गेला तरी त्यावर मोठा फटका लागत नाहीये हे गोलंदाजांना समजले. त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याची रिस्क ते घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा मोह रुशांतला आवरला नाही. क्षेत्ररक्षक समीर थळे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून आले आणि पकडलाय झेल. रुशांत ठाकूरचा संपतोय खेळ. फलंदाज बाद.
33 धावा 7 विकेटचं पतन. शेवटचा बॉल बाकी आहे, परंतु रुशान ठाकूरने जे स्ट्रोक सिलेक्शन केलं, हवेचा प्रवाह ज्या पद्धतीने, अगदी या मैदानामध्ये असं समजत नाहीये की वारा कुठे वाहतोय. एक्झॅक्टली वारा घुमतो या मैदानामध्ये आणि अशा वेळेला खूप जास्त काळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला हे पाहिलं, परंतु मैदानाच्या बाहेर सुद्धा चेंडू गेला असता, परंतु वाऱ्याने चेंडूला अडवले असं आपण म्हणूयात. शेवटचा बॉल. हितेशची चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये होताना पाहायला मिळते. 2 विकेट्स ऑलरेडी त्याने मिळवलेले आहेत. अमित पारकर गोलंदाजी जो करण्यासाठी जाणला जातो, परंतु यावेळेला फलंदाजी करायची आहे. आपल्या गावच्या संघाकडून चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे, परंतु या संघासाठी उरलेल्या 7 बॉलमध्ये तो किती धावा बनवेल आपल्या संघासाठी हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप शफल झालेत आणि त्याच वेळेला खोलवर टप्प्याचा हा बॉल अमित पारकर याला इथे मात्र बुचकाळ्यात टाकतोय. 5 षटकांची समाप्ती, 33 धावा 7 विकेट्स अशा पद्धतीचं धाव फलक. मिहान कलेक्शन पेडांबे या संघाने आता बँजो बुक केलेला आहे गावामध्ये. कदाचित आज या ट्रॉफीला घेऊन एखादी गावामध्ये मिरवणूक काढली जाईल, फटाक्यांची आतिषबाजी केली जाईल, पण थांबा, मी असं सांगेन अजून थांबावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये काहीही स्थितीत नसतं किंवा तुम्ही ठरवू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. ज्या खेळाडूने आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे, खंडाळा गावातून येत असताना आपण एक त्या पंचक्रोशीतील चांगले क्रिकेटर आहोत आणि याच अनुषंगाने आपली या संघामध्ये निवड झालेली आहे, परंतु ॲज अ बॉलर म्हणून ज्या वेळेला रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपल्या संघाची जबाबदारी या गोष्टींची जेव्हा मागणी केली जाते किंवा त्या गोष्टी करायच्या असतात, त्यावेळेला यश वेलेने 6 मध्ये 7 वाचवल्या आणि आपल्या संघाला क्वालिफाय केले सुपर 3 मध्ये. आणि अशा वेळेला पहिला चेंडू मंथनने खेळलाय डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आयुष बोकाडे आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. हळूहळू एक एक धाव जरूर येते. रन बॉल इक्वेशन जरी आलं तरी विकेट्स मिळाल्या कदाचित तर मॅचमध्ये पकड होऊ शकते. आणि त्याच वेळेला अमित पारकर आणि मंथन नाईक किती धावा बनवतील उर्वरित 5 चेंडूंमध्ये. जितक्या धावा बनवतील ते चांगलंच असणार आहे, कारण कैवल्य पाटील सारखा धडाकेबाज फलंदाज प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे. त्यांना माहित आहे फुल टॉस, तो स्लोवर वन होता, तो पिक करता आलेला नाहीये. गलीमधला क्षेत्ररक्षक पटकन गेला आणि चटकन बॉल फेकलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या 34, 7 विकेट्स. मॅच मधील संपूर्ण हवा काढलेली आहे. बबलू पाटील आउट झाल्यानंतर संपूर्ण संघ दबाव दडपणाखाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल. हा बॉल कदाचित स्टंपवरून गेला असावा. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते. पंचांनी दिलेला निर्णय त्याला चॅलेंज केलं जाते आणि तिसऱ्या पंचांना यावेळेला मैदानामध्ये उपस्थित मैदानाच्या तिसऱ्या डोळ्याचं आणि त्यांनी दाखवलेलं छायाचित्रण आणि त्यावरून डिसिजन घेण्यासाठी प्रवृत्त केलं जाते. पंचांनी तर योग्य डिसिजन दिलंय. कदाचित हा चेंडू लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवरून सुद्धा गेला असावा. 34 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026चं हे सुंदर आयोजन. 2 संघ, इट्स अ फेअर डिलिव्हरी. नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मिहान कलेक्शन पेडांबे संघाने त्यांना टॉस जिंकून फलंदाजी करण्याची संधी दिलंय, आमंत्रण दिलंय, परंतु ते आमंत्रण चांगल्या पद्धतीने घेता आलेलं नाही. आणि अशा वेळेला अमित पारकरने ठोकलेला हा षटकार धाव संख्येला 40 पर्यंत निश्चित घेऊन जाईल. षटकार सो मच. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. 3 मध्ये 3 आले तर 60 पर्यंत भागदौड किंवा घोडदौड होऊ शकते. आणि हीच अपेक्षा मान्यवरांची सुद्धा असणार आहे की 3 मधले 2 तरी षटकार येऊ देत. आणि अशा वेळेला यश वेले त्याची गोलंदाजी, आहा, पुढे सरसावून नाचत गेले होते विकेटवर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आयुष बोकाडे आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज अमित पारकर रनआउट स्वरूपात बाद.
किंवा स्क्रीनमध्ये सुद्धा दिसता ना आपल्याला फलंदाजाची बॅट सुद्धा पाहायला मिळाली नव्हती. जो फलंदाज मैदानामध्ये आलाय त्यानेच आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन आला होता, ज्या 4 धावा काढायच्या होत्या. आणि अशा वेळेला डाईव्ह मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला होता, परंतु नाही हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. मध्ये सन्मान्य कल्पेजी पाटील यांनी आयोजित केलेली ही एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. आणि हे प्रेक्षक मंडळी बघा, जिथे जागा बनली तिथे या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. मित्रांनो, भावांनो, यारांनो, स्वतःची काळजी घ्या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. डोंगराच्या माथ्यावरती बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. आणि tenniscricket.in हे विहंगम क्षणचित्र टिपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची क्लॅरिटी, स्पष्टता आणि कामाची क्वालिटी बघत असताना खऱ्या अर्थानं एक आनंद पाहायला मिळतोय. बघा ही मंडळी, कोणी झोपलाय, कोणी बसलाय, कोणी ड्रोन कॅमेरा दिसला म्हणून हात हलवत आम्ही सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय हे दाखवताना पाहायला मिळत आहेत. तीनवीराचं हे क्रीडांगण कल्पेशजी पाटील यांनी पाहिलेलं हे स्वप्न, आणि आता मात्र 6 दिवस ही स्पर्धा आपल्याला अहोरात पार पडताना पाहायला मिळाली. पूर्णत्वाच्या दिशेने वळत असताना आजच्या दिवसातील फायनलची लढत, एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव संघ, तर दुसऱ्या बाजूला मिहान कलेक्शन पेढांबे संघ. अर्थात आपण जर पाहिला तर अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघ सन्मान्य जितेंजी गोंधळी आणि निलेशजी गोंधळी यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला मिहान कलेक्शन पेढांबे सन्मान्य हरेशजी सुर्वे साहेब यांचा हा संघ पाहायला मिळतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये काही जणांनी मनामध्ये म्हटलं असेल नाही, याची आम्ही अपेक्षा केली नव्हती. पण मित्रांनो, उत्तरार्धाचा खेळ येणं अजूनही बाकी आहे, जिथे काहीही घडू शकतं. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं, प्रथम फलंदाजी करत असताना खानाव संघाने जमा केले आहेत 45 धावा. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य असणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये आणि हे चमचमणारं क्रिस्टल क्लिअर ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक चषक पाहायला मिळणार आहे. मालिकावीरसाठी आपण पाहतोय सन्मान्य शर्विलजी परदेशी साहेब यांच्याकडून दुचाकी अर्थात बाईक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाच्या संघ मालकाला सुद्धा सन्मान्य शर्विलजी परदेशी साहेब नवगाव यांच्या माध्यमातून बाईक देण्यात येणार आहे. बेस्ट बॅटर याच्यासाठी रेफ्रिजरेटर
सन्माननीय अभिषेकजी गावडे बरुळपाडा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण पाहिलं रेफ्रिजरेटर सन्माननीय अभिषेक पाटील आणि प्रणय पाटील धेरंड यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी त्या सर्वांचे आपण कृपाभिलाषी असणार आहोत, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आयोजकांपैकी ज्यांच्याकडे फर्स्ट एड किट आहे त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. ही स्पर्धा आपण पाहिली, कमालीची स्पर्धा होती. अलिबाग तालुक्याचे अर्थातच भाग्यविधाते सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेटजी दळवी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांनी या स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. उत्तरार्धाच्या खेळाला पंचांनी सुद्धा मैदानाच्या दिशेने पाचारण केलेलं पाहायला मिळत आहेत. 36 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर रती महारथी यांची मांदेयाळी आपल्याला पाहायला मिळाली. लक्षात घ्या मित्रांनो, फायनल मॅच कोणताही संघ जिंकू देत, स्टंप्स आपण घ्यायचे नाहीत. ह्या आयोजकांची सूचना आपल्यापर्यंत पुरवली जाते आहे. ही स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी आपण पाहिलं आपले तीनही पंच सन्मान्य नासिरजी शेख, त्याच वेळेला राजेश तळाशिलकर आणि त्याच वेळेला राजेशजी यांचं आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात, ज्यांनी खूप चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्ताने केलं. थेट प्रक्षेपण यूट्यूबवरती tenniscricket.in नंदन गरड आणि संपूर्ण टीम यांचं आपण कौतुक करूयात. या स्पर्धेसाठी 6 दिवस ज्यांनी समालोचन केलं कपिलजी ठाकूर यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही विजय साजरा करू शकाल जेव्हा जो संघ फायनल जिंकेल तो संघ मैदानाच्या आत जाऊन तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. होय, हा तुमचा दिवस आहे आणि सेलिब्रेट करणं ही तुमची खऱ्या अर्थानं इच्छा असणार आहे. वळूयात मैदानाच्या आत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. बॅटची इनसाइड एज, कैवल्य पाटील बॅक टू दी डगआउट, फलंदाज बाद. फायनल मध्ये येऊन 0 धावसंख्येवरती बाद होतो. या परिस्थितीवरती आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता. फायनलची लढत आहे मित्रांनो. फायनलच्या लढतीमध्ये तुमचा एक निर्णय तुम्हाला लाखोंचं नुकसान करून देणारा असेल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत यश वेळे पाहायला मिळतोय. खंडाळा गावाला बिलॉंग करत असताना चांगला खेळाडू म्हणून उभारलाय. रिव्हर स्वीप, क्लीन बोल्ड, याला म्हणतात देव देतो आणि कर्म नेतो. संघाने तुम्हाला बढोतरी दिली होती, प्रमोशन दिलं होतं. 0 धावसंख्येवरती दुसरा हादरा लागलाय. 46 धावसंख्या करायची होती. मग अशा वेळेला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाने सांगितलं, मॅच अजून संपलेली नाही. हीच जिद्द, हीच चिकाटी
आकाश गोंधळी मैदानाच्या आत गोंधळ निर्माण करणारी कामगिरी करतोय. ऑन हॅट्रिकचा चेंडू, मोठा फटका, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. दर्शनचं कडवं युद्ध, कडवं द्वंद्व. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आली खेळी मैदानाच्या आत. 0 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. आणि मग असं असताना दर्शनने आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी केली आहे. आक्रमकतेचा तडाखा दाखवला. म्हणजे मला आठवतोय दर्शन बांदेकर हा मालवण विभागातील एक खेळाडू जो पहिल्यापासून मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीचा शॉर्ट आर्म जॅम हा फटका मैदानाच्या आत पाहायला मिळाला. षटकारामुळे पुन्हा एकदा मिहान कलेक्शन पेडांबे संघ मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालं. तदनंतर आकाश गोंधळीने सांगितलं, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी तर कभी गम. चेंडूवरती बोट फिरली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा हा बॉल लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालाय. बॅटचा बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस, ईर्ष्या दाखवली. रिस्क है तो इश्क है असं म्हटलं जातं, ते उगाचच नाहीये. क्षेत्ररक्षकाने चेंडूला टॉस एकदा केला काय आणि ती संधीचं सोनं यावेळेला मात्र सचिन आणि दर्शन या जोडीने निर्माण केले. 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडनं घडली चुकी. अल्पेश त्या ठिकाणी उपलब्ध होता ज्याने सावरलंय. मी म्हणेन आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या सांगती अखेरीस 10 धावा. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. कैवल्य पाटील बाद झाला, यश वेळे बाद झाला. दर्शनने कडवं युद्ध दाखवलंय. चांगला खेळ मैदानाच्या आत प्रदर्शित केलाय. ना भूतो ना भविष्यतही अशा लढती मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहिलं तर 24 जानेवारी मैदानाच्या आत पहिले 2 अपघात पाहिले, 2 फलंदाज बाद झाले. मग अर्थातच भारतामध्ये एक मोठा अपघात सुद्धा आपण अनुभवला. अर्थातच एअर इंडियाचं कांचनगंगा हे विमान युरोपमधील आल्प्स या पर्वतामध्ये शिखरावरती कोसळलं होतं, ज्यामध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांचं निधन झालं होतं. हा सुद्धा अपघात खऱ्या अर्थानं संपूर्ण जगताला हेवा वाटावा अशा पद्धतीचा होता. एका षटकाची सांगता धावफलकावरती 10 धावा, 2 फलंदाज बाद झाले. वळीयत मैदानाच्या षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी अमित पारकर आलाय. त्याच्या गोलंदाजीवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न सचिनने मात्र संधी निर्माण केली आहे. 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती पूर्ण केल्यात. मी म्हणेन आणखीन एखाद दुसरी विकेट आली ना तर अनंत गोंधळी फाउंडेशन नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आणि एखादा चांगला फटका मिहान कलेक्शन पेडांबे संघाला आत्मविश्वास वाढवून देणार आहे. क्षेत्ररक्षकाकडनं घडली आहे चुकी. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मला चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार, चौकार. प्रगती पथावरती आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. या धावा वाचवाव्या लागतील, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अलर्टनेस दाखवावं लागेल. इथून हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करायचा आहे. मोठा फटका आलाय, लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत.
शिवसेनेचा वाघ. खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग तालुक्यामधील विकास कामं आणि आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये, रोहा तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये रोजगार तरुणांना मिळावा यासाठी ज्याने अट्टहासाने चांगली कामगिरी केली आहे आणि खूप चांगली मेहनत या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि आपल्या तरुणांना जास्तीत जास्त नोकरीची संधी प्राप्त व्हावी, व्यवसाय निर्माण करता यावेत यासाठी खऱ्या अर्थानं जनहितार्थ खूप चांगलं काम महेंद्र शेठजी दळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेतील 275वा कॅच इथून मात्र पकडला गेला. 16 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झाले. 26 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. क्या बात है. महाराष्ट्राने ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना पाहिलं, मग ती राधा पाटील असेल, मग ती गौतमी पाटील असेल, मात्र आता फिरकीच्या तालावरती अमित पारकरने फलंदाजांना अक्षरशः नाचवलंय. मागच्या 3 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये. एक फलंदाज बाद झालाय. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, एका पाठोपाठ एक फलंदाज आला. बॅक टू द पॅव्हलियन. सोळा धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आता पॅव्हलियन मधून पछतावत असणार आहे. येणारी 4 षटकं, 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर आवश्यकता असणार आहे 30 धावांची. 24 चेंडू, 30 धावा. धावा वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. अमित पारकरने केवळ आणि केवळ आपण पाहिलं धावा खर्च केल्या 6 आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आकाश सज्ज होईल. क्या बात है. शरीरापासून दूर गोलंदाजी. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. आयकॉनिक मॅच म्हणून ज्या मॅचकडे बघितलं गेलं क्रिकेटच्या इतिहासामध्ये, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1983चा तो वर्ल्ड कप, जिथे पहिल्या इनिंगमध्ये भारत संघाने केवळ आणि केवळ 183 धावा केल्या होत्या. अख्ख्या जगाने सांगितलं की भारतीय संघ पराभूत होईल, मात्र तरी सुद्धा भारतीय संघाने केलेलं पदार्पण हे लक्षवेधी राहिलं. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. गोलंदाजाचा हा चेंडू संयमाच्या बाहेर होता, मात्र फलंदाजाच्या वेस्ट हाईट पेक्षा वर होता का हे शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. पंचांनी इथून मात्र नो बॉलचा इशारा केलाय. शंकराचा तिसरा डोळा उघडला आणि इथून मात्र नो बॉल आलाय. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये दूध का दूध, पानी का पानी, सर्व चित्र टेनिस क्रिकेट की जबानी. यावेळेला मोठा फटका, मिडल ऑफ द बट, नेत्रदीपक फटका, सीमा रेषा पार, षटकार. आहे, मात्र प्रतिस्पर्धी संघाला बाळकडू पाजायला त्याने आता सुरुवात केली आहे. तुम्ही जर चुका करणार तर त्या चुकांवरती मी मोठे फटके खेळणार, हे जणू काही सूत्र त्याने मैदानावरती दाखवून दिले. 46 धावसंख्येचा टार्गेट, निम्म टार्गेट कंप्लीट झालंय. आणखीन एक विजय आमचाच आहे हे सांगून देणारा, त्या दिशेने पुढचं पाऊल टाकणारा आणखीन एक षटकार. मित्रांनो, मॅच संपल्याशिवाय कोणीही मैदानाच्या जाऊ नये ही विनंती कम सूचना.
बॅटची एज. इथे मात्र कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड. कॅच पकडली असती तर मॅच मध्ये येता आलं असतं. इथे मात्र काय घडलंय, बाद व्हावं लागणार आहे. येस नो कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा गडबड. आणखीन एकदा फलंदाज बाद. दर्शन कडवे आउट होणार का असं वाटत असताना समीर डेंजर एंड वरती पाहायला मिळाला. आणि समीरला इथे मात्र आपण पाहतोय 0 धावसंख्येवरती कोणताही चेंडू न खेळता बाद व्हावं लागलंय. मी अजूनही म्हणेन, अमित पारकरने जे कमावलं होतं ते आकाश गोंधळेने त्याच्या गोलंदाजीवरती जे 2 षटकार आले त्यामुळे बरंच काही गमावलंय. तरी सुद्धा विकेटचं सत्र चालू ठेवावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चला, या मॅच मध्ये कलात्मकता, कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणखीन एक फलंदाज होईल बाद. केवळ मोठेच फटके हवेत का, तर त्याचं उत्तर स्पष्ट नाहीये. तुम्हाला सिंगल डबल सुद्धा धावा जिंकवू शकतात. मात्र अशा वेळेला नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाचं कौतुक करूयात, ज्यांनी लालच दिली आणि लालच बुरी बाला होती हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कौतुक करावं लागणार आहे आकाश गोंधळीचं, ज्याने 2 षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा केलेलं कमबॅक सुखावणार आहे. 29 धावा करण्यासाठी मिहान कलेक्शन पेडांबे संघाने अर्धा डझन खेळाडू गमावलेत. हे कटू सत्य मैदानाच्या स्वीकारावं लागेल. नवीन फलंदाज निखिल कवळे पाहायला मिळेल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, जिथे मिळेल केवळ 1 धाव. षटक क्रमांक 3 ची होईल समाप्ती. 3 षटकांच्या सांगती अखेरीस 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारी 3 षटकं, 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आने वाले 18 गेंदे जीत के लिए 16 रनों की जरूरत. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज, 16 रन्स रिक्वायर्ड. 6 फलंदाज बाद झालेत. आणखीन 4 चांगले चेंडू, 4 फलंदाज बाद केले तर मात्र अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाला बाजी मारता येईल. मात्र अजूनही मिहान कलेक्शन पेडांबे संघाने या परिस्थितीतून स्वतःला सावरलं. सिंगल डबल कडे लक्ष दिलं, खराब चेंडूंचा समाचार घेतला तर मिहान कलेक्शन पेडांबे संघाला सुद्धा कमबॅक करण्यासाठी ही संधी आहे. आपण जर पाहिलं तर निखिलने घेतलेला तो सिंगल आश्वासक होता. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमित पारकर आलाय, फिरकीचा जादूगार. क्या बात है. टप्पा पडल्यावरती चेंडूने काटा बदललाय. 4थं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मैदानाच्या पाहायला मिळते. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, केवळ 1 धाव इथून मात्र मिळणार आहे. बघा, इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये. का नाही गेला, तर तुम्ही 6 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. हे दडपण तुमच्यावरती आलंय. आणखी एखादी विकेट गेली ना तर या मॅच मध्ये चुरस्ता वाढू शकेल. रसिक मायबाप प्रेक्षकांना काय हवंय, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी मॅच, आणि त्यासाठी आज आपण इथे सर्वजण जमलोय. धन्यवाद देऊयात कल्पेशजी यांचं. यावेळेला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. महत्वपूर्ण फलंदाज दर्शन कडवे, ज्यांनी कडवी धुंद देत असताना 3 षटकार खेचले होते. सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं, प्रसंगावधान राखायचं होतं. मग अशा वेळेला दुधात माशी पडली, फलंदाज बाद.
आता कुठेतरी ट्रेनिंग सेशन घेतले पाहिजेत, कारण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला चौकार षटकार खेचायचेत. ही मानसिकता थोडीशी चुकीची असं मी म्हणेन. आता मात्र बॉल टू रन आलंय. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. ना भूतो ना भविष्यतही असा खेळ मैदानाच्या आत सुरू आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली आहे. मिहान कलेक्शन पेडांबे संघाने केलेल्या चुकांमधून सुधारणा करणं गरजेचं आहे. नवीन आलेला फलंदाज चिन्मय ढवळे, ज्याने 4 धावा धावायच्या होत्या, अशा वेळेला त्याला मैदानात उतरवलं होतं. प्लेइंग 11चा जो भाग जरूर आहे. निखिल कवळेला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. अनुभवी खेळाडू म्हणून कानमंत्र द्यावे लागतील. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अमित पारकरने आणखीन एखादी विकेट मिळवली ना तर अजून मॅच मध्ये चुरसता येईल. अजूनही मॅच मी म्हणेन दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेली आहे. कोणताही वरचढ संघ सांगणं कठीण बनेल. क्या बात है. टप्पा पडल्यावरती चेंडू वलय प्राप्त करतोय. फलंदाज म्हणत असावेत, या गोलंदाजाची ओव्हर संपू देत रे बाबा. काय जबरदस्त धाटणीची गोलंदाजी अमित पारकरने मैदानाच्या आत खेळून दाखवली आहे. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये अभूतपूर्व खेळ करून दाखवलाय. आणखीन एक चेंडू हवेत. आणखीन एक यशस्वी झेल. 33 धावसंख्येवरती 8वा फलंदाज बाद. कोणालाही विश्वास बसू शकणार नाही अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. ते 46 धावसंख्येचं आव्हान. एका बाजूला मिहान कनेक्शन पेडांबे संघ, दुसऱ्या बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ. येणारे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आत कोण आलाय? एक अनुभवी खेळाडू, राजा शिवछत्रपती किम संघाचं प्रतिनिधित्व करणारा एक वेळचा डॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जायचं. एका बाजूला ज्याने चांगली गोलंदाजी, चांगल्या फलंदाजीची कामगिरी करत असताना भल्या भल्या गोलंदाजांना ज्यांनी सीमारेषेच्या बाहेर प्रसाद दिलाय, असा कर्वे, प्रसाद कर्वे मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हॅमस्ट्रिंग दुखावली गेली होती. मात्र दुखणं हे सगळं बाजूला ठेवून येणारे 12 चेंडू आपल्याला खेळायचेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मुन्ना ठाकूर आलाय. 33 धावसंख्येवरती 8 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या स्क्रीनवरती. अर्थातच आपण पाहतोय सन्मान्य जितेंद्रजी गोंधळी साहेब आपल्या संघाला शुभेच्छा देत आहेत, स्ट्रॅटेजी सांगतायत की तुला चांगली गोलंदाजी करायची आहे, तुला चांगलं क्षेत्ररक्षण करायचंय, काहीही घडू देत, माझं समर्थन तुला असणार आहे, असं आश्वासक इथून मात्र संदेश दिला गेलाय. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच बॉल सरळ बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली. प्रतिस्पर्धी संघावरती इतका दबाव आहे ना की त्यांनी दुसरी धाव घ्यायची नाही हे ठरवलंय. का हा दबाव असेल? तर 8 फलंदाज त्यांनी गमावलेत, हे विसरून चालणार नाहीये. टेल लँडर्स मैदानाच्या आत आलेत. शेपूट किती वळवळणार हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. पहिल्यांदाच या मॅचमध्ये असं घडलंय की बॉलपेक्षा रन जास्त आहेत. 11 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14. चौथं षटक अमित पारकरचं टर्निंग पॉइंट मोमेंटम प्राप्त करणारा षटक, ज्यामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र मुन्नाला मोठेपणा दाखवत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. स्ट्राइक एंड वरती प्रसाद कर्वे सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणेन प्रसाद कर्वेचा हा फटका हरकत नाहीये. एखादा चांगला शॉट, एखादा खराब बॉल, त्याच्यावरती तो समाचार घेऊ शकतो. त्याने आजपर्यंत चांगलं क्रिकेट खेळलंय.
विकेटवरती टिकून राहणं हेच विजयाचं गमक असू शकेल, हे विसरून चालणार नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आत? बिचारा लंगडत आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण करतोय. क्रिकेटचे बदलणारे नियम, यामुळेच आपण किती जरी दुखापतग्रस्त असाल तरी तुम्हाला रनर मिळणार नाही, आणि त्याचमुळे का होईना जीवाच्या आतंकापुढे तो धावताना पाहायला मिळाला. निखिल, मैदानाच्या आत 9 चेंडूंमध्ये 11 धावा करायच्यात. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली तर चित्र वेगळं असू शकेल. खराब गोलंदाजी, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 4-5 वरती जावी अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला केवळ आणि केवळ विकेट टू विकेट गोलंदाजी करायची आहे. फलंदाज ऑलरेडी आधीच दबावामध्ये आहेत. मग अशा वेळेला तुम्ही सरळ साधी गोलंदाजी केलीत ना तरी सुद्धा चांगली कामगिरी असू शकते. काहीतरी वेगळं करायचंय, या चक्करमध्ये चुका घडतायत. ओव्हर द विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा वाईट डिलिव्हरी पाहायला मिळते. मी म्हणेन या परिस्थितीत आलेले हे वाईटच आहेत. आपल्या संघाची परिस्थिती बिघडवतायत, मॅचचा मोमेंटम तोडतायत, प्रतिस्पर्धी संघाला संधी देतायत आणि तुमचा वेळ वाया घालवतायत. येणारे 9 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय अक्षयजी यांना. अक्षय म्हटलं की या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या बाजूला असणारे राजेजी तळाशीकर साहेब एक उत्कृष्ट पंच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची चर्चा राहिली आहे. मुंबईमध्ये स्थायिक असणारे हे पंच मात्र महाराष्ट्रभर त्यांची भ्रमंती चालू आहे. खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनुभवतो. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मोठा फटका आलाय कव्हरच्या दिशेने. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, सिंगल घेतली आहे. प्रसाद दुसरी धावू शकणार नाहीये हे निखिलला माहिती आहे, म्हणून निराशेने एका धावेवरती समाधान सुद्धा मानलंय. धावफलक 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. येणारे 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मुन्ना ठाकूरने टाकलेले ते 2 वाईड चेंडू, तदनंतर कमबॅक करणं ही काळाची गरज बनली आहे. प्रसाद कर्वे दुखापतग्रस्त आहे. वाघ जखमी असला की अधिक घातक असतो आणि मग असं असताना कशी कामगिरी करेल हे बघणं गरजेचं आहे. मोठा फटका. प्रसाद कर्वे मोठ्या मागचा मोठा खेळाडू. संघ होता अडचणीमध्ये. अडचणींचा सामना करत असताना, दुखापतग्रस्त असताना वाघ जितका जखमी असतो तितकाच घातकी असतो हे त्याने मैदानाच्या आत दाखवून दिलंय. कॅच सुटल्यानंतर बरेचसे मंडळी त्याच्यावरती टीका करत होते. काय हा खेळाडू आहे, त्याचं वय झालंय, त्याच्याकडनं क्रिकेट होत नाही. मात्र त्या सर्वांना संघ अडचणीमध्ये असताना सडेतोड उत्तर दिलंय. मुन्ना ठाकूरने टाकलेले ते 2 वाईड चेंडू, तदनंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला ती संधी मिळाली आहे. आपल्या स्क्रीनवरती नंदन घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदन म्हणजे टेनिस क्रिकेट .in साठी पडलेलं हे स्वप्न, ज्याने रायगडच्या क्रिकेटला अधिकाधिक सुधारण्यासाठी खूप चांगलं प्रक्षेपण केलंय. आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांचे छोटे छोटे रील्स अजूनही आपण पाहिलं सोशल मीडियावरती जात आहेत. आणि अखंड महाराष्ट्रातून जे जे पॅकर्स मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात ना, तिथून अलिबागकरांची डिमांड का वाढली तर ते सोशल मीडियावरती सुद्धा पाहायला मिळत आहेत. याचं एक श्रेय अर्थातच आपण जर पाहिलं तर नंदनला सुद्धा जाते. 2 धावांची आवश्यकता. आने वाले 7 गेंदे जीत के लिए 2 रनों की जरूरत. आणखीन एक मोठा फटका. विजयी षटकार. क्या बात है प्रसाद. हा आनंद अनुभवण्यासारखा आहे. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश 2026 चा फायनलिस्ट संघ मिहान कलेक्शन पेडांबे. संघ होता अडचणीमध्ये, आंधी आए या तूफान,
हम करेंगे नौका पार हे सांगत खऱ्या अर्थाने प्रसाद कर्वेने कमालीचा खेळ करून दाखवलाय. एक अभूतपूर्व लढत. सन्माननीय अंकुजी पाटील यांच्याकडून प्रसाद कर्वेच्या या इनिंगसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. काय चांगला खेळ त्याने इथून मात्र करून दाखवलाय.